असाच एक मुलगा होता. असाच एक मुलगा होता. एवढ्याच 14 वर्षाचा होता. 14 वर्षाचे कोण आहात? मला वाटतं हेच. असाच एक 14 वर्षाचा मुलगा होता आणि त्याने आपली समस्या आपल्या आईजवळ मांडली. त्याच्या घरी कोण होतं? त्याच्या घरी त्याची एक लहान बहीण होती, त्याची आई होती, आजी आजोबा होते. वडील नव्हते. वडील 4 वर्ष आधीच वारले होते. त्याने आपली समस्या सांगितली आपल्या आईला. म्हणे, आई, माझे घोटे दुखतात, माझे टोंगळे दुखतात, जिथे जिथे जोडा आहेत, जिथे जिथे जॉईंट्स आहेत, माझा हा हात दुखतो, माझा इथून ढोपर दुखते, मी काय करू आई, मला काहीतरी मदत कर. आईने पण पाहिलं, रात्रभर पोरगा झोपत नाही, सारखा कणत असतो, काहीतरी केलं पाहिजे. आई मोलमजुरी करायची. आईला अचानक अशाच वेळेस शाळेला सुट्टी आली. आई त्याला घेऊन गेली मावशीकडे. त्याच्या मावशीकडे म्हणजे तिच्या बहिणीकडे घेऊन गेली. बहीण तिथेच आजूबाजूला राहत होती. आजूबाजूला म्हणजे दुसऱ्या गावात राहत. तिथे गेल्यावर बहिणीने म्हटलं, चला आपण दवाखान्यात घेऊन जाऊया. दवाखान्यात घेऊन गेले. 1-2 दिवस त्यांची काय म्हणतात ट्रीटमेंट सुरू झाली. ऐका मुलींनो, तुम्ही ऐका. ट्रीटमेंट सुरू झाली, गुण काही पडला नाही. मग आता काय करायचं, असा प्रॉब्लेम होता. मग त्याला घेऊन गेली ती माहेरी. माहेरी कोण होता? त्याचा भाऊ होता, तिचा भाऊ होता. म्हणजे त्याच्या आईचा भाऊ, म्हणजे त्याचा माहेरी मामा होता. मामा होता, मामी होती. तिथे गेले. तिथे गेल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा त्याचं दुखणं पाहून दवाखान्यात दाखवलं. ट्रीटमेंट सुरू झाली, पण काही गुण येईना. 14 वर्षाचा मुलगा, याच्यासारखा मुलगा, छोटा मुलगा, हातपाय दुखत होते, घुटणे दुखत होते. पण मावशीकडून जेव्हा मामाकडे गेले तेव्हा त्याची तब्येत अधिक खराब झाली. त्याला श्वासोश्वासाचा त्रास व्हायला लागला, त्याला धाप लागायला लागली. आणि याच्यातच त्याची मामी काय म्हणाली माहित आहे? काय म्हणाली? काहीतरी बाहेरचं दिसते, काहीतरी बाहेरचं दिसते, कोणीतरी काहीतरी लावल्याचं आहे, आपण याचा इलाज करूया, मी माझ्या वडिलांकडे घेऊन जातो. म्हणजे मामीचे वडील म्हणजे त्याचे आजोबा सारखे. मग मामा मामींनी त्याला कुठे घेऊन गेले? आजोबाकडे घेऊन गेले, त्या गावी घेऊन गेले. 14 वर्षाचा मुलगा, त्याला त्रास होऊन 10-12 दिवस झाले. अशा अवस्थेत त्याने आपली समस्या मांडली आपल्या आईला आणि त्याच्या समस्येचं निराकरण करण्यासाठी त्याला 3ऱ्या गावी घेऊन गेले, आजोबाकडे म्हणजे त्याच्या मामीच्या वडिलाकडे. त्याने तपासलं, म्हणे करणी झाली. त्याने रिंगण केलं, असं गोल, एका वेगळ्या रूम मध्ये घेऊन गेला, असं रिंगण केलं त्याने गोल, त्याच्यामध्ये उभं केलं आणि म्हणलं, तू सोडतो की नाही? एक काडी घेतली, त्या काडीने त्याच्या पाठीवर सप 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 मारले. कमी झालं म्हणून की काय, त्याच्या मांडीवर सप 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 मारले. आणि त्यानंतरही ते ऐकलं नाही, त्याच्या गालावर काडीने मारण्यात आलं. पहिलेच बिमार असलेला मुलगा, धाप लागलेला मुलगा त्या माराने बेशुद्ध पडला, कुणाला काहीच समजेना. त्याला काय झालं, थोड्या वेळानंतर त्याच्या जखमेतलं रक्त साकळलं, घट्ट साकळलं, काहीतरी अपरित घडते आहे. त्याच्या मामा मामींनी पुन्हा त्याला दवाखान्यात 15 दिवस निघून गेले होते. पुन्हा एकदा दवाखान्यात आणलं. दवाखान्यात आणल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रवाले म्हणाले, हे सिरियस प्रकरण आहे, मोठ्या दवाखान्यात घेऊन जा. मोठ्या दवाखान्यात त्याला घेऊन गेले. 14 वर्षाचा मुलगा तुमच्यासारखा मोठ्या दवाखान्यात घेऊन गेल्यानंतर त्याने जीवनाची संघर्ष केला. किती दिवस संघर्ष केला? 2 दिवस. आणि 2 दिवसानंतर तो मरण. 2 दिवसानंतर तो मुलगा मरण पावला. 14 वर्षाचा मुलगा, त्याच्या आईचा एकुलता एक मुलगा, तो मरण पावला. मरण पावल्यानंतर आता मरण पावला आणि त्या मरण पावल्यामध्ये ह्या घटनाक्रमामध्ये कोण होतं ही गोष्ट बाहेर आली.
आणि बाहेर आल्यानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना ती कळली. त्यांनी त्याचं इन्व्हेस्टिगेशन केलं आणि त्यामध्ये श्री मारूफ, श्री फारुख गावंडी, सचिन करगणे आणि दिगंबर कांबळे त्याच्या आईला जाऊन भेटले. त्या आईने पोलिसात तक्रार केली. पोलिसात तक्रार केली आणि अशा प्रकारे पोलीस कारवाई सुरू झाली. कोणत्या कायद्याखाली कारवाई सुरू झाली? तर त्या कायद्याचं नाव मी तुम्हाला वाचून दाखवतो. त्या कायद्याचं नाव आहे महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013. ह्या कायद्याखाली कार्यवाही करण्यात आली.